ही कोल्हापूरमधली दृश्य आपण पाहत आहे। राहुल गांधी जे आहेत ते एका सामान्य टेम्पो चालकाच्या घरी गेलेले होते, त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि आता ते या ठिकाणाहून बाहेर पडलेत। लोकांची मोठी गर्दी आहे राहुल गांधी यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत बोलण्यासाठी, त्यांच्यासोबत हात मिळवण्यासाठी। हे दृश्य जे आहे ते प्रत्येक वेळेला राहुल गांधींच्या दौऱ्यामध्ये पाहायला मिळतं आणि तेच दृश्य आज कोल्हापूरमध्ये सुद्धा कोल्हापूरवासीय सुद्धा अनुभवत आहेत। स्थानिक सुद्धा मोठ्या संख्येने जमलेले आहेत। राहुल गांधी यांच्यासोबत हस्तांदोलन करण्यासाठी धडपड आहे। महिला देखील सेल्फी काढण्यासाठी इच्छुक आहेत राहुल गांधींसोबत आणि रहिवाशांची मोठी गर्दी जमलेली आहे। यामध्ये काही तरुण तरुणी सुद्धा आहेत ज्यांना राहुल गांधींची झलक बघायची आहे, त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे। सामान्य टेम्पो चालकाच्या घरी जात त्याची विचारपूस केली आहे, त्याच्याशी संवाद साधलाय राहुल गांधींनी। अजित साबळे असं या टेम्पो चालकाचं नाव आहे कोल्हापुरातल्या। तरुणांमध्ये राहुल गांधी यांची एक वेगळीच क्रेज जी आहे ती आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे आणि साहजिकच ती कायम आहे आणि त्याच्यामुळेच या तरुणीनं सुद्धा राहुल गांधी यांच्यासोबत एक सेल्फी काढलेली आहे। सौरभ, आपण पाहिलेलं आहे की भारत जोडो यात्रेच्या दरम्यान खूप सामान्य नागरिक जे आहेत ते राहुल गांधी यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी, त्यांच्यासोबत बोलण्यासाठी या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि सामान्यांसोबत असलेला एक रेपो, सामान्यांसोबत संवाद साधण्याची एक कला राहुल गांधी यांच्यामध्ये आहे आणि त्याची झलक जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुद्धा पाहायला मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधी यांचा ताफा या ठिकाणाहून पुढे जात असताना स्थानिकांचा गराडा राहुल गांधींच्या या गाडीभोवती जे आहे, ताफ्याभोवती जे आहे तो आपण पाहतो।